विनंती करतो की आपल्या श्रमजीवी संघटनेच्या सर्व झुंजार कार्यकर्त्यांना सभासदांना या ठिकाणी मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी करावं। विवेक भाऊ, श्रमजीवी संघटना जिंदाबाद, श्रमजीवी संघटना जिंदाबाद। अरे लड़ेंगे लड़ेंगे, कमाने वाला अरे लूटने वाला अरे नया जमाना। विवेक भाऊ, माझा आवाज येतो का रे शेवटपर्यंत? श्रमजीवी संघटना जिंदाबाद। मागे उभे आहेत त्यांना आवाज आला का? लढेंगे लढेंगे, मागे उभे आहेत त्यांचा आवाज मला येत नाही। जे मागे उभे आहेत ते बसतील का खाली? कुणीच उभं दिसणार नाही, बसतील सर्व खाली। इथे सुद्धा जे उभे आहेत ते खाली बसतील। आता मी इथे आहेत म्हटल्यानंतर इथे आहेत त्यांना पण खाली बसायला सांगायला पाहिजे का मला? तर इथे सुद्धा जे उभे आहेत ते खाली बसतील का? इथे आवाज ऐकायला जातो का या भागात? अरे कोण स्वयंसेवक आहे का तिथे? आवाज जातो का त्यांना? का आवाज जात नाही? आवाज जातो तुम्हाला? बसा ना खाली, बसा खाली। तुम्ही बसलात म्हणजे मला जरा बोलता येईल। सर्वांनी बसून घ्यायचं आहे। सांगतो ना, हा मोठा पाहिजे का? येतो का ऐकायला? मला फक्त खात्री करायची माझा आवाज चांगला येतो का नाही। आता जे स्वयंसेवक आहेत ते संघटनेचे नसतील तर तुम्ही बाहेर निघून गेलात तर काय हरकत नाही। जर संघटनेचे असतील तर बसायचं। जे उभे आहेत त्यांनी बाहेर निघून गेलं तरी काही हरकत नाही। कळलं का? ज्याने हात त्यांनी घडी घातली आहे, जे संघटनेचे असतील त्यांनी बसायचं, जे नसतील त्यांनी निघून जायचं। रेणुकानी सुरुवातीलाच एक गाणं म्हटलं, ऐ मेरे वतन के लोगों जरा आंखों में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। तुम्ही सर्वांनी ऐकलं, मी पण येताना ऐकत होतो। ज्या देशाच्या सीमेवर चीनने आक्रमण केलं आणि आपला देश पुन्हा गुलाम बनवण्याच्या दिशेने चीनने जेव्हा प्रयत्न केला तेव्हा हजारो सैनिक आपल्या देशातले हे पायामध्ये घालायला बूट नाहीत, अंगावर घालायला कपडे नाहीत थंडीपासून संरक्षण करायला, म्हणून मेले। चीनच्या सैनिकांना मारता मारता मेले नाहीत। आमचा देश त्यांना बूट देऊ शकला नाही थंडीपासून संरक्षण करायला, त्या सैनिकांना कपडे देऊ शकला नाही। आमचे सैनिक लढायला तयार होते। शत्रूशी लढता लढता जर मेले असते तर त्यांनाही आनंद झाला असता। परंतु स्वतःचं रक्षण करता करता मेले थंडीपासून। म्हणून 1966 साली
कवी प्रदीप यांनी हे गाणं लिहिलं की या देशाच्या झेंड्याचं रक्षण करायला, ज्याला आपण सलामी केली आज, जे शहीद झाले त्यांची आठवण करा. इथे जमलेल्या माझ्या सर्व सभासदांना आणि दुसऱ्या स्वातंत्र्याचा लढा आपण पुकारला म्हणतो, त्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या लढ्याचं नेतृत्व करणारे आपल्या सर्वांचे, आपण सर्व स्वातंत्र्य सैनिक आहोत असं आपलं म्हणणं आहे. स्वातंत्र्याकरता आपण लढतोत का आपण स्वातंत्र्याकरता लढतोत, हे बरोबर आहे का चूक आहे? माझ्याबरोबर बोला, बरोबर आहे का चूक आहे? खरं स्वातंत्र्य आलेलं नाही तरीही 41 वर्ष आपण या तिरंग्याला, झेंडावंदनाला एकत्र जमतो. 41 वर्ष. कदाचित हा जगातला इतिहास असेल, आपल्या देशातला तर आहेच आहे. की आपल्याला कोणी आणलं का इथे? तुम्हाला गाड्या पाठवून आणलं का? कोणाला? मोठ्याने बोला, गाड्या पाठवून आणलं का? तुम्हाला बिर्याणीचे पॅकेट दिली का? तुम्हाला काय वडापाव तरी कोणी दिलाय का? नाही. तुम्ही आपल्या खर्चाने आलात. काही लोक तर 15-15 दिवस, 1-1 महिना, 1-1 रुपया, 5-5 रुपये जमा करता 15 ऑगस्टला येण्याकरता. लहान लहान मुलं येतात. मी भेटलो कितीतरी मुलांना. तरुण मुलं मुली येतात, 8वीचे आहेत, 10वीचे आहेत. ज्यांच्या आता तोंडामध्ये दात नाहीत, केस पिकलेत, माझ्यासारखे गेलेत, तेही येतात. कशासाठी येतात? तर या तिरंग्याला नमस्ते करायला, फक्त सलामी द्यायला. बरोबर आहे का चूक आहे माझं म्हणणं? माझं म्हणणं बरोबर आहे का चूक आहे? मग ही जी आपल्या स्वातंत्र्याची लढाई आपण सुरू केली आहे, त्या लढाईचं सेनापती आपल्याला केलंय. ते सेनापती आपले आदरणीय रामभाऊ आपल्या सर्वांचे प्रमुख आहेत. आणि इथे मंचावर बसलेले सगळे आपले सेनापती आहेत. कोणी कर्नल आहेत, कोणी ब्रिगेडियर आहेत, कोणी कॅप्टन आहेत. इथे दोघे आहेत, केशव नानकर आहे, लहू सवर आहे, लक्ष्मण सवर आहे, अशोक साप्टे आहे, दत्तू कोळेकर आहे, अशोक साप्टे आहे, सुरेश आहे, बाळाराम आहे, विजय आहे, सोनू आहे. यांची पदं वेगळी आहेत, पण हे सगळे सैनिक आहेत. हे लढणारे आहेत, यांना पदं वेगवेगळी आहेत. आपल्यापैकी काहींच्याकडे पदं असतील, काहींच्याकडे नसतील, पण आपण लढणारे आहोत का नाही? सर्व तुम्ही सर्व लढणारे आहात का नाही? मोठ्याने सांगा, लढणारे आहात का नाही? मागच्या लोकांनी सांगा, लढणारे आहात का नाही? तू मागचा आहे का? जे मागे बसले त्यांनी सांगा. मागे बसले, तू पुढचा आहे ना. तुझा आवाज माझ्या कानात असाच येतो. मागच्या लोकांचा जोरात आला तर तुम्ही मागे लढायला आलेला आहात का नाही? हात वर करून सांगा. सगळे लढणारे आहेत का? कपडा सांभाळणारे कोणी आहेत का? नाही. सगळे लढणारे आहेत. आणि त्या लढणाऱ्यांच्या साथीला आज आपल्याला कर्जतचे काही मित्र आपल्याला मिळाले. त्यामध्ये आदरणीय पर्णजी आहेत, निखिलजी आहेत, दीक्षितजी आहेत, ऋग्वेद आहे. ते बघायला आलेत आपण कर्जतला. ते काम करतात कर्जतला. मी परवा गेलो होतो त्यांचं काम पाहायला. छान काम करतात. आपल्याला त्यांच्याकडून घ्यायचं आहे, त्यांना आपल्याकडून घ्यायचं आहे. आपण दोघांनी एकमेकांना द्यायचं आहे. आणि आणखी 2 जण आपल्याकडे आज आले. ते नेहमीच येतात, पण आज ते मंचावर आहेत. आणि दोन्हीही बहादूर आहेत.
दोघी. त्यातली एक आहे जी 90ची असेल आता, सोनीबाई धुळे. सोनू, सोनीबाईला आणशील का? अरे टाळ्या वाजवाल तिच्यासाठी. मगाशी त्या महाराजांनी मला दिलं, सोनीबाई त्यांनी दिलेलं मी तुला देतो, पण हे माझं प्रेमाचं. काय केलं असेल सोनीबाईंनी? सर्वांनी लक्षात ठेवा, तरुण आहे त्यांनी खास लक्षात ठेवा, लहान मुलांनी सुद्धा लक्षात ठेवा. आपली संघटना झाली, पायाभरणी केली, खोदकाम केलं, खोदकाम ते सोनीबाई सारख्यांनी केलेलं आहे. ताईला आणि मला सुरुवातीपासून माझ्या आईच्या सख्या भावानी मला मारलं, पण सोनीबाईंनी मला जेवायला घातलं. जे गडी अडण्याला सोडवले, केशव नानकर बसले तिथे, केशव नानकरच्या लक्षात असेल, अडण्याचे गडी, दिपोलीचे गडी, भाताणेचे गडी, आंबोड्याचे गडी, भिनारचे गडी जे सुटले, त्यांचा शोध घ्यायला रात्र मी नवीन कार्यकर्त्यांनी सांगतो, पदाधिकाऱ्यांना सांगतो, रात्री रात्री नातेवाईक बनून सोनीबाई आणि अशोक कांबडी, विष्णू घाटाळ, अनंता वाडू, सदाशिव राठोड, एकनाथ आव्हाड, वसंता परेड, देऊबाई किरकिरा, हे गावागावात नातेवाईक बनून राहिले आणि पाटलांचे गडी कोण त्याची माहिती जमा करायचं काम सोनीबाईंनी केलं. लक्षात घ्या. आता ती 90ची सोनीबाई, 100 वर्ष जगायचं तू. आम्हाला आशीर्वाद द्यायला 100 वर्ष जग. 5 वर्ष बाकी आहेत. 100ला 5च वर्ष बाकी आहेत. 95ची झाली तू, मग 110 जग. सोनीबाईचा आशीर्वाद आपल्याला पाहिजे का नाही मला सांगा. इथे बसलेल्या सर्वांना तुझा आशीर्वाद पाहिजे. इथे बसलेल्या सर्वांना तुझ्याकडे बघून आम्हाला स्फूर्ती येते. आम्हाला असं वाटतं की अजून आम्हाला लढायला पाहिजे. 100 वर्ष जग, 100 नाही 110 वर्ष जग. आणि आणखी एक, सोनूने ज्याची ओळख करून दिली तो आहे लोढ्या काटेला. अरे ही सोनीबाईचा हार आहे. लोढ्यादा लोढ्यादाकडून काय शिकायचं. लोढ्यादा गडी होता तो आधीच सुटला होता. तो संघटनेची वाट बघत बसला नव्हता. तो आधीच सुटला होता. पण आपल्या लोकांसाठी मरायला तयार कसं व्हायचं ते लोढ्यादाकडून शिकायचं. माझ्या आई बाबांनी भाताण्याला येऊन सांगितलं
की विवेक आमचा मुलगा होता, भाऊ आमचा मुलगा होता, आता तो तुमचा झाला आणि लोढ्यादाच्या पदरामध्ये माझ्या आईबाबांनी मला टाकला, म्हणून मी ओढ्या आदिवासी झालो. लक्षात घ्या, मी जन्माला ब्राह्मण म्हणून आलो, पण 15 नोव्हेंबर 85ला मी लोढ्या काटेलाच्या घरात ओढ्या आदिवासी म्हणून आलो. माझा पुनर्जन्म झाला तो हा लोढ्याचा. हे दोन खास आहेत आपल्याकडे. खरंच वर्षानुवर्ष ते येतातच, पण आज तुम्ही त्यांचा खास सन्मान केला, मला खूप बरं वाटलं. इथे आपल्या संघटनेची पहिली महिला अध्यक्ष वेणूबाई आहे, ताई होती पहिली, दुसरी विमलबाई आहे. सगळे आपले हे सगळे लढणारे लोक आहेत. का लढायचंय? तर या देशाला स्वातंत्र्य मिळालं, भारताला, आणि हा तिरंगा आला. तिरंगा हिरवा आहे, भगवा आहे, पांढरा आहे आणि मध्ये अशोक चक्र आहे. हा कपडा नाही आहे, हा कपडा नाही आहे. याच्याकरता 24 वर्षाचा भगतसिंग, 24 वर्षाचा सुखदेव, राजगुरू, तिघांनी हसत हसत फासावर गेले. तो आहे त्याच्यासाठी, हसत हसत मेले. खुदिराम बोस 18 वर्षाचा सुद्धा नव्हता. आपल्या नाग्या कातकरी, बिरसा मुंडा, हे सगळे या देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे म्हणून मेले. हा तिरंगा या देशावर आला पाहिजे म्हणून मेले. इंग्रजांचा जो युनियन जॅक होता तो उतरला पाहिजे फक्त, आणि हा तिरंगा वर गेला पाहिजे यासाठी नाही मेले. साने गुरुजींचा फोटो इथे आहे. ते सांगत होते गावागावात जाऊन की प्रत्येक घरातला एक मुलगा, एक मुलगी देशासाठी द्या. या देशाच्या स्वातंत्र्य यज्ञामध्ये आपल्या आहुती टाका. कशासाठी? तर देश स्वतंत्र होईल, आणि जेव्हा देश स्वतंत्र होईल तेव्हा कुणी उपाशी नसेल, सर्वांना पोटभर अन्न असेल. जेव्हा माझा देश स्वतंत्र होईल तेव्हा प्रत्येकाच्या डोक्यावर छप्पर असेल. जेव्हा माझा देश स्वतंत्र होईल तेव्हा प्रत्येकाला अंगभर वस्त्र असेल. ते सांगायचे की जेव्हा माझा देश स्वतंत्र होईल तेव्हा प्रत्येक मूल शाळेत जाईल, ते शिकेल. त्यासाठी स्वातंत्र्य पाहिजे. तुम्ही सर्वांनी या स्वातंत्र्याच्या युद्धामध्ये सामील व्हा. म्हणून एका बाजूला भगतसिंगासारखे होते जे बंदुकीवर विश्वास ठेवायचे, आणि दुसऱ्या बाजूला महात्मा गांधींसारखे होते जे हजारो लोकांना संघटित करून सत्याग्रहाचं, अहिंसेचं हत्यार त्यांनी दिलं, आणि हा देश पेटून उठला. स्वातंत्र्य मिळालं माझ्या आया बहिणीला. 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळालं. ब्रिटिशांचा युनियन जॅक उतरला. आपल्या देशाचा तिरंगा या देशावर भडकायला लागला. पण जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा लक्षात आलं की स्वातंत्र्यासाठी लढलेली जी इंडियन नॅशनल काँग्रेस होती त्याच्यावर जमीनदारांनी, भांडवलदारांनी, सावकारांनी कब्जा केलेला आहे. आणि गरिबांच्या पासून स्वातंत्र्य खूप लांब राहिलं. पैसेवाल्यांनी लुटलं, जमीनदारांनी लुटलं, ज्यांच्याकडे होतं त्यांनी हे स्वातंत्र्य लुटलं.
आणि मग जे आपली प्रेरणा आहे त्या साने गुरुजींनी 9 जून 1950 त्यांच्या वयाच्या अवघ्या 50व्या वर्षी असा निर्णय घेतला की ज्यासाठी मी लढलो, लोकांना सांगितलं की स्वातंत्र्य लढ्यात या, सामील व्हा. कुणी गरीब नसेल, समानता असेल, जातीभेद नसेल, कोणी उच्च नीच नसेल, भाषेवरून कोणी भांडणार नाही, धर्मावरून कोणी भांडणार नाही, सगळी माणसं माणसासारखी वागतील. तसं होत नाहीये, उलट चाललंय. आणि म्हणून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर फक्त 3 वर्षांनी साने गुरुजींनी हा निर्णय घेतला की आता पुन्हा नवा लढा उभा करावा लागेल. आणि नवा लढा उभा करायची ताकद आता माझ्यामध्ये नाही. मग मी जगून काय करू. आणि 9 जून 1950 त्यांनी ठरवलं की आपण आपल्या जगाची यात्रा संपवायची. आणि 11 जून 1950 साने गुरुजींनी आपली जीवनयात्रा संपवली. मी त्या लोकांना जाऊन काय सांगू की स्वातंत्र्य आलं फक्त 3 वर्षामध्ये. माझं संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सांगणं आहे की स्वातंत्र्याला 77 वर्ष झाली. 77. 3 वर्षानंतर जे साने गुरुजींना कळलं तेच 77 वर्ष झाल्यानंतर सुद्धा परिस्थिती आहे. पुन्हा लढा उभा करावा लागेल. तो पुन्हा लढा उभा करायची ताकद तुमच्यामध्ये आहे का नाही मी तुम्हाला विचारतोय. तुम्ही लढायला तयार आहात का नाही. जे असतील त्यांनी हात वर करा आणि हो म्हणा मोठ्याने. फक्त अर्ज करायचे, फक्त अर्ज करायचे. वनपट्टे आमच्या नावावर होत नाहीत, मग काय फक्त शिष्टमंडळ काढायची. फार फार तर जम्बो शिष्टमंडळ काढायची. 16 वर्ष झाली, 16 वनपट्टे आमच्या नावावर व्हायला पाहिजेत. आम्ही एखादा दुसरा मोर्चा काढतो, मग परत निवेदन, शिष्टमंडळ. असं लढाई करायची. अशी लढाई चालेल का. अरे माझा प्रश्न आहे तुम्हाला, अशी लढाई चालेल. तुमचा विश्वास आहे याच्यावर की आपण अर्ज लिहिला म्हणजे तहसीलदार आपला ऐकेल. आपण अर्ज लिहिला म्हणजे कलेक्टर आपला ऐकेल असं वाटेल तुम्हाला. मग कसे फक्त अर्ज विनंत्या करता. माझं रामभाऊंना सांगणं आहे अध्यक्ष म्हणून की सगळ्यांचे लेटर हेड काढून द्या. सगळ्यांचे. यापुढे आजपासून अर्ज आणि विनंत्या नावाची गोष्ट संघटना मानणार नाही. माझं म्हणणं बरोबर आहे का सांगा. 77 वर्ष झाली या देशाच्या स्वातंत्र्याला. 77. 1-2 झाली का. आणि 75 वर्ष झाली. जर आम्ही दुसऱ्या स्वातंत्र्याचे सैनिक म्हणवतो तर आमची अंतःकरण पेटलेली पाहिजेत का नाही. अरे तुमची अंतःकरण पेटलेली पाहिजेत का नाही. मग तुमची अंतःकरण पेटली का आम्ही बंब घेऊन का जातो. यापुढे जिथे लोकांचा प्रश्न आहे त्या प्रश्नावर लोकांनी पेटून उठलं पाहिजे. तुमचा प्रश्न आहे. तुम्ही सांगाल हा वरिष्ठ, तो वरिष्ठ, तो वरिष्ठ. मी आतापर्यंत ऐकलंय, आजपासून ऐकणार नाही. लक्षात ठेवा, आजपासून ऐकणार नाही. आम्हाला सर्वांना तुम्ही निवडलंय. आमच्या अध्यक्ष रामभाऊंना तुम्ही निवडलंय. आमच्या उपाध्यक्षांना तुम्ही निवडलंय. आमचे जिल्हाध्यक्ष तुम्ही निवडलेत. आमचे जनरल सेक्रेटरी तुम्ही निवडलेत. तुम्ही प्रमुख आहात का नाही आहात. मग तुमचे वर्षानुवर्ष पडीत राहतात. आम्ही आनंदात कसे काय राहू शकतो. 5-5 दिवस नळाला पाणी येत नाही. आम्ही काहीच करत नाही.
इतके मुरदार झालात का तुम्ही? माझा तुम्हाला प्रश्न आहे, मुरदार झालात का तुम्ही? PM जनमानाची घरं मिळत नाहीत, तुम्ही मुरदार झालात का? गावातला रस्ता करायला पाटील जागा देत नाही. अरे पाटलाची एवढी दादागिरी कधीपासून आपण ऐकायला लागलो मला सांगा? 42 वर्षापूर्वी पाटलांची दादागिरी मोडलेला माणूस तुमच्या समोर आहे. 42 वर्षापूर्वी, ज्या वेळेला संघटनेची ताकद एकदम छोटी होती, त्यावेळेला सुद्धा पाटलांची दादागिरी मोडली. तुम्ही मोडली, लोढ्यादानी मोडली, सोनीबाईंनी मोडली. तुम्हाला मोडता येत नाही? माझा प्रश्न आहे तुम्हाला, तुम्ही दादागिरी सहन करणार का? तुम्ही BDOची दादागिरी सहन करणार का? तुम्ही तहसीलदारची दादागिरी सहन करणार का? तुम्ही कलेक्टरची दादागिरी सहन करणार का? मग उठा आजपासून उठा. काय चाललंय या देशामध्ये? मोखाड्याचे 2 जण आहेत, मी तुम्हाला समोर उभे करतो, अंश, रावण आणि हेमाला. आमच्या सर्व सेनापतींना माझा सांगणं इशारा आहे माझा, यापुढे बंब घेऊन गेलात तर खबरदार. अंतःकरणामध्ये आगच पेटवायची आहे. स्वातंत्र्य कुठलाही कलेक्टर आपल्याला देणार नाही. या सरकारने मला मंत्रीपद दिलंय, तरी मी सांगतो, मी मंत्री म्हणून तुम्हाला काहीच देऊ शकत नाही. मी जर तुम्हाला काही देऊ शकत असेल तर तुमच्या ताकदीवर संघटना म्हणून तुम्हाला मिळवायला लागेल. ही आहे हेमा, श्रावण हिरू पवार आणि हेमा मोखाड्याच्या पोशेरा गावचे आहेत. कुठे आहे रे तो रामदास? हे इकडे. या पोरांनी आपल्याला कळवलं का मोखाड्याचे लोक डहाणूला गेलेत वीटभट्टीवर, आणि मग सुरेश गेला. कुठे सुरेश? गणेश गेला. कुठे गणेश? आणि मला असं वाटतं की जितू गेला. जितू पाटील आहे का? आहे का जितू पाटील? तलासरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत. काय लक्षात आलं? हे दोघे, याचं वय असेल 80च्या दरम्यान आणि ही पण 80च्या दरम्यान आहे. दोघेच आहेत घरात, दुसरं कोणी नाही. खायला पाहिजे म्हणून, पोट जळत नाही म्हणून, भुकेची खळगी भरत नाही म्हणून हे दोघे 750 विटा पडायचे दिवसाला. कळतं का तुम्हाला काही मी बोलतो ते? अरे तुमच्या अंतःकरणात काही भिडतंय का? 750 विटा पडायचे. कसे पडत असतील 750 विटा? जगायला फक्त. आत्ता या महिन्यात 6 महिन्याची पूर्वीची गोष्ट आहे. आणि तेव्हा इथेच थांब. लक्षात आलं की वेठबिगारी ही गुलामी आहे. तर गुन्हा दाखल झाला. 1 महिना झाला, 2 महिने झाले, आधार कार्ड नाही. तहसीलदारांनी सांगितलं देतो. मी मंत्री म्हणून गावात गेलो आढावा घ्यायला पोशेल्याला, बरोबर नाही? ते गेलो मी फेब्रुवारीमध्ये, त्यांना सोडवलं डिसेंबरमध्ये. मी मंत्री असताना माझ्या समोर तहसीलदार, BDO, प्रांत, पोलीस सगळे होते. आणि मला सांगितलं आम्ही 8 दिवसात देतो.
8 दिवसात. तुम्ही सर्वांनी पाईप उघडले ना? अरे पाईप उघडले का नाही? कोणी कोणी पाईप उघडले हात वर करा. मग ते पाईप उघडायचा कार्यक्रम जव्हारमध्ये होता. तेव्हा जव्हारमध्ये दोघे आले. मी त्यांना विचारलं काय झालं? तर अजून आधार कार्ड नाही मिळालं. मोखाड्यात संघटना आहे. मी रामदासला फोन केला. आणि मी सांगितलं या दोघांनीच जायचं, फक्त दोघांनी. जे काम गेल्या 4 महिन्यामध्ये सरकारने स्वतः करायला पाहिजे ते केलं नाही. मंत्री म्हणून मी 2दा आदेश दिले तरी केलं नाही. आता या दोघांनीच जायचं. 200 नको, 2000 नको, कुणीच नाही, दोघेच. पण जाताना माझ्याकडे हा राजदंड होता जव्हारला, हा माझ्या अधिकारात दिला. मला देता येत नाही, तो अध्यक्षांचा अधिकार आहे, पण माझ्या अधिकारामध्ये दिला. आणि एमाला सांगितलं की असा घे. आणि हे दोघे हा राजदंड घेऊन मोखाडा तहसील ऑफिसमध्ये गेले. फक्त दोघे, लक्षात घ्या. हे बघा इथे अशी जा, हेमा तिथे अशी सोड, तिथे जा जरा. हे चित्र लक्षात घ्या. ती उठली तिचा अधिकार घ्यायला, श्रावण उठला तिचा अधिकार घ्यायला. मग तहसीलदाराचा मला फोन आला, मी उद्या करतो, मी परवा करतो. म्हटलं आता मला सांगायचं नाही, आता ते त्यांचा अधिकार घ्यायला आलेत. पण आता मला हे नाही, मला ते नाही. म्हटलं मग एक काम करायचं, या दोघांना गाडीत घालायचं, खडखडच्या धरणावर न्यायचं आणि धरणामध्ये लोटून द्यायचं, यांना मारून टाक्याना. 77 वर्षानंतर स्वातंत्र्याच्या वेळेला जो जन्माला आला त्याला आमचा देश साधं आधार कार्ड देऊ शकत नाही, त्याला रेशन कार्ड देऊ शकत नाही, त्याचं बँकेत खातं काढू शकत नाही. संजय गांधीची योजना त्याला मिळायला पाहिजे ती त्याला मिळू शकत नाही. आणि ते म्हातारा ज्याला जगायचा अधिकार या संविधानाने दिला, तो 750 विटा पाडत हे दोघे राहतात. हा काय देश आहे का? मारून टाकायचा ना. आणि त्याच दिवशी या दोघांनी बँकेचं, दोघांचं खातं बँकेत उघडलं, त्याच दिवशी आधार कार्ड मिळालं आणि त्याच दिवशी संजय गांधीचे पैसे मिळाले. ही ताकद आहे माझ्या आया बहिणींनो या राजदंडाची. ही ताकद आहे राजदंडाची. त्याला तुमचे 200 लोक नको, त्याला पदाधिकारी नको, त्याला कमिटीत निर्णय घेणं नको, त्याला जिल्हा कमिटीत निर्णय घेणं नको, त्याला वरिष्ठ नको, त्याला कनिष्ठ नको. ही ताकद आहे राजदंडाची. कळलं तुम्हाला? मी काय सांगितलं कळलं तुम्हाला? ही ताकद आहे, ही तुमची ताकद आहे. काय आहे हा? हा राजदंड आहे. हा बोला आम्ही भारताचे लोक म्हणा, मोठ्याने म्हणा आम्ही भारताचे लोक, मोठ्याने म्हणा आम्ही भारताची माणसं, मोठ्याने म्हणा आम्ही भारतानी लोका, या देशाचे मालक आहोत, या देशाने मालक आहात. आहात का नाही? काय गुलामी चालली आहे? काय अधिकाऱ्यांचे पाय चटणे चाललंय? काय अधिकाऱ्यांना अर्ज विनंत्या चालल्यात? मालकानी मालकासारखं राहायचं. ज्या दिवशी श्रावण आणि हेमा मालक झाले त्या दिवशी सरकार झुकलं. मंत्र्यांनी सांगून नाही झुकलं, या राजदंडाने झुकलं. लक्षात ठेवा, यांच्या ताकदीने झुकलं. कुठे आहे सुनील? जा बाय. हा तुझा आहे का माझा आहे? हा तुझाच आहे.
कुठे आहे सुनील? या इकडे. मी तुम्हाला जिवंत उदाहरणं देतो, आजकालची देतो, पण 42 वर्षापूर्वी काय केलं ते नाही सांगत. हा सुनील भिवंडीच्या सिद्दीक शेठकडे कामाला होता. सिद्दीक शेठकडे. कुठल्या पाड्यावर रे? चिंबीपाडा. चिंबीपाडा, भिवंडीच्या चिंबीपाड्यावर. आणि राहायचा चाविंद्र्याला. त्याची आई म्हणजे त्याची आई बिचारीची मरण पावली लहान असताना. त्याच्या बाबांनी जे दुसरं लग्न केलं ती डहाणूची, गंजाडची ना रे, गंजाडची. हा जन्माला आल्यापासून इथे जे पाहुणे आहेत ना, हा जन्माला वीटभट्टीवर आला. याचं वय आता 18 असेल. या देशाने याला शिक्षण दिलंच नाही. काय करायचे मूलभूत अधिकार? ज्यांना मिळालं ते खुशीत आहेत, त्यांच्या चिंता वेगळ्या आहेत. याला कोणी शिक्षणच दिलं नाही. आणि 18 वर्षाचा असताना तो गुलामीत होता सिद्दीक शेठच्या. त्याला सोडवलं. ते सोडवण्यामध्ये सीता आहे. कुठे आहे सीता? सुरेश आहे आणि साई आहे, निलेश आहे. कुठे आहे निलेश? हा, आता तो हे जॅकेट बिकेट घालून नाही, पण चांगला पोरगा आहे तो. आणि साई कुठे आहे? सकाळी सकाळी जाऊन सोडवलं याला डिसेंबर मध्ये. बसन याला सुद्धा भिवंडीचे तहसीलदार, भिवंडीचे प्रांत, नाही मुक्तीचा दाखला, नाही मुक्तीचा दाखला, नाही आधार कार्ड, काहीच नाही. हा आता उस्काला आहे, शिकतो, काम पण करतो, शिकतो पण. आणि याच्या बरोबर आणखी एक आहे दिन्या. पुढे रे. याची गोष्ट लक्षात ठेवा. 6 महिने आधार कार्ड नाही मिळालं. 6 महिने संघटना आहे भिवंडीमध्ये, त्यांनी प्रयत्न केले, मी म्हणत नाही केले. सागर आहे, तानाजी आहे, सगळे शिकलेले लोक आहेत आपले, संघटना शिकलेले, पण त्यांना नाही मिळालं आधार कार्ड. याला नाही मिळून देता आलं. अडचणी आल्या. मला रोज येऊन सांगायचं. एक दिवस मी संध्याकाळी थकून गेलो रात्री. बरोबर ना रे? मी बोलतो ते बरोबर आहे का नाही सांग. मी थकून गेलो. थकून गेल्याबरोबर माझ्या मागे हा आला, भाऊ मला अजून आधार कार्ड नाही मिळालं. मी म्हटलं आता थकून आलो, तुला आधार कार्ड नाही मिळालं तर मी काय करू? आता मी तर सगळ्यांना सांगितलं, आमच्या सगळ्या सेनापतींना सांगितलेलं आहे, मग आता काय करायचं? मग मी म्हटलं आता मी कोणाला सांगणार नाही बाबा. मी आता प्रांतालाही सांगणार नाही, तहसीलदारलाही सांगणार नाही, कारण मंत्री म्हणून मी त्यांना सांगितलं, काही झालं नाही. मी सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं, नाही झालं. आता तुझा हात तू बघ, तू मिळव. मी थकलो, संघटना पण थकली, मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो. आणि म्हटलं तुला एक मदतीला देतो मी, एक फक्त. आणि ती मदतीला मी दिली मजबूत बाई, येताई बाई. त्या दिवशी कुठली साडी नेसली होती मला माहित नाही, आज जरा चकाचक नेसून आली. तिला मी सकाळीच बोलवून घेतलं, सगळ्या पदाधिकाऱ्यांनी ऐका. आणि तिला मी सांगितलं की तुला एवढंच म्हण की तू या देशाची मालकीण आहे. आणि हा राजदंड आहे, आम्ही देशाचे मालक, तू देशाची मालकीण. तुझं शिक्षण किती झालं याला महत्व नाही, तुझा प्रश्न आहे का नाही त्यालाही महत्व नाही. तू या देशाची मालकीण आहे. तुझ्या सेवेला तहसीलदार बसवलाय, तुझ्या सेवेला BDO आहे,
तुझ्या सेवेला कलेक्टर आहे, तुझ्या सेवेला मुख्यमंत्री सुद्धा आहे, तुझ्या सेवेला पंतप्रधान सुद्धा तुझा लोकसेवक आहे. तू देशाची मालकीण आहेस. कारण तुम्ही सर्व मत देता, तुम्ही निवडता त्यांना. तुमचा आमदार सुद्धा तुमचा लोकसेवक आहे. मी मंत्री म्हणून तुमचा लोकसेवक आहे, संघटनेचा संस्थापक म्हणून मी संस्थापक आहे. पण मंत्री म्हणून सांगाल तर मी तुमचा सेवक आहे. मी संस्थापक म्हणून तुमची सेवा नाही करणार, तुम्हाला पेटवणार. तुम्ही नाही केलं तर याद राखा हे करणार. पण मंत्री म्हणून मला सेवा करायला लागेल, कारण मी सेवक झालो. आणि तिला भिवंडीला पोचवायची व्यवस्था फक्त केली. भिवंडीचं त्यावेळेला मतदान चाललं होतं, मतमोजणी. सगळे तहसीलदार वगैरे होते कोकण भवनला. तहसील ऑफिसचा दरवाजा बंद, हे दोघेच उभे राहिले असे. आणि यांच्या मदतीला पाठवली होती चंद्राला. फार जोरदार बाई आहे बघा, कुठे आहे ती, हे लवकर. ही चंद्रा आपल्या शाळेतली रुपाली सारखी पोरगी, त्या अंकिता सारखी. आणि ती शिकली आहे बातम्या कशा लिहायच्या. तिला म्हटलं जा बातमी घडते, तू लिहायचं काम कर फक्त आणि मला कळवायचं काम कर, बाकी काय नको. तू काहीच करायचं नाही, तू फक्त यांचे फोटो काढायचे आणि मला कळवायचं. बरोबर, एवढं सांगितलं ना. आणि मग हे तिथे उभे राहिले असेच. मग मला नायब तहसीलदारचा फोन, आपल्या लोकांनाही फोन गेले सगळ्यांना, कारण आपल्या लोकांचे चांगले संबंध आहेत त्यांचे. मग धावपळ सुरू झाली. पहिल्यांदा यांना जेवायला आणून दिलं, उद्या या परवा या, जे मोखाड्यांनी सांगितलं तेच. म्हटलं आता मला माहित नाही, तुम्ही जेव्हा आधार कार्ड द्याल, जेव्हा बँकेत खातं काढाल, ते त्यांचं त्यांनी बघून घ्यायचं, तेव्हा ते येतील. मी तहसीलदार म्हणून तुम्हाला काही विचारणार नाही. ते जर परत आले बँक खातं काढल्याशिवाय तर मी त्यांना विचारीन, तुम्हाला नाही विचारणार. मी काय सांगितलं कळलं. तहसीलदारांनी का नाही केलं हे मी तहसीलदारला विचारणार नाही. ताईबाईंनी ऑफिस का सोडलं हा जाब मी ताईबाईला विचारेन. बरोबर आहे का नाही, बरोबर आहे काय. आणि लक्षात घ्या, 6 महिने जे काम झालं नव्हतं, 6 महिने ते फक्त 4 तासात झालं. 4 तासात. ही तुमची ताकद आहे. आम्हाला वाटतं माझी ताकद आहे, माझी नाही, तुमची ताकद आहे. आमचा गैरसमज होतो, आम्ही फार ताकदवान आहोत. अरे ताकद तुमच्याकडून मला येते. मी तुमच्याशी हात मिळवतो. का मिळवतो, तुम्हाला मिठीत घेतो का घेतो, कारण तुमची ताकद माझ्याकडे मी घेतो. दर 15 ऑगस्टला मी तुमची ताकद घेतो आणि जास्त ताकदवान बनतो सरकारशी लढायला. माझा पक्का विश्वास आहे याच्यावर की मुख्यमंत्री कुणीही येवो, पंतप्रधान कुणीही येवो, तो गरीबातल्या गरीब माणसाचं भलं करणार नाही. तो श्रावण पवारला, हेमा पवारला आधार कार्ड घरात नेऊन देणार नाही. तो वनपट्टा नुसता बोलत राहील, तो वनपट्टा आमच्या नावावर करणार नाही. केलं तरी 2 एकर असेल तर 2 गुंठे 4 गुंठे एवढंच करील. गावठणाचा अधिकार आम्हाला दिला. मी तुम्हाला हे सांगतोय, लक्षात घ्या. आता तुमचं सरकार, तुमच्या ग्रामपंचायती मधला तुमचा सरपंच आणि तुमचा ग्रामसेवक याला सगळे कर्तव्य दिलेली आहेत. जी जी कामं संघटना करत होती ती सगळी कामं करायला ग्रामसेवकाला लेखी सांगितलेलं आहे. आम्ही तुमच्यापर्यंत ते GR पोहोचवलेले नाहीत, आमच्यापर्यंत ठेवलेत. माझी इच्छा आहे रामभाऊ, लवकरात लवकर गावातल्या गावात लोकांना यांना शिक्षण द्या, यांना माहिती द्या. ते अधिकार घेतील, त्यांच्यात ताकद आहे. आहे का नाही तुमच्यात ताकद. तुम्ही ग्रामसेवकाला झुकवू शकता का नाही. मागे बसले त्यांनी मला सांगा, तुम्ही ग्रामसेवकाला झुकवू शकता का नाही.
हात वर करून सांगा हो की नाही. तुम्ही बीडीओला झुकवू शकता का नाही? तुम्ही प्रांताला झुकवू शकता का नाही? यापुढे गप्प बसायचं नाही. या 15 ऑगस्टचं महत्व काय? तर आज फक्त स्वातंत्र्य दिन नाहीये. देशाच्या स्वातंत्र्याला 77 वर्ष होऊन गेली, 78वा चालू झालं. पण देशाचं संविधान जे आहे, ज्याच्यामध्ये आम्ही देशाचे मालक हे लिहिलंय, त्याचं 75वं वर्ष चालू आहे. अमृत काळ चालू आहे. गावागावामध्ये खरं म्हणजे संविधानाचा अमृत महोत्सव व्हायला पाहिजे होता. सरकार आजही हर घर तिरंगा करत बसले. संविधान नाही. अरे श्रावणला संविधानाने अधिकार दिला, हे का आम्ही सांगत नाही? त्या सुनीलला संविधानाने जगण्याचा अधिकार दिला, शिक्षणाचा अधिकार दिला, घराचा अधिकार दिला, गावठणाचा अधिकार दिला. प्रत्येकाला 2.5 एकर जागा प्रत्येक गावामध्ये गावठणाची प्रत्येकाला मंजूर करून घेतली आहे. ही का आमच्या गावात होत नाही? माझं तुम्हाला आज सांगणं आहे. जे इथे तिथे फिरतात त्यांनी लक्ष ठेवा. सगळे माझं ऐकत असतील तर हात वर करा बरं. सर्व ऐकतात? मग मी आज एक इच्छा व्यक्त करतो, ती कराल का? मला हात दोन्ही हात टाळ्या वाजून सांगायचं. आता नाही, आधी मी कुठे सांगितलं काय ते आधी सांगतो. तुमच्या गावामध्ये जिथे तुम्हाला जंगल आहे, त्या जंगलमध्ये तुम्हाला राहण्याच्या घरासाठी गावठाण, वस्तीवाडीसाठी एका घरात 4 मुलं झाली, जागा कुठे आहे? जी होती ती पाटलाची जागा होती. आता गावठाण संपलं. आम्हाला PM जनमनचा लाभ, शबरीचा लाभ मिळत नव्हता. का? तर आमच्या घराखालची जागा आमच्या नावे नाही. लक्षात घ्या, मंत्री म्हणून नाही, तुमच्या संघटनेचा संस्थापक म्हणून हा अधिकार आपण मिळवून घेतला. राज्यामध्ये सर्वकडे 2.5 एकर जागा गावठाण म्हणून मिळेल. 2.5 एकर जागा ग्रामपंचायत देणार नाही. मी सांगतो तुम्हाला, नाही देणार. तुमचा भरोसा आहे? देईल का? इथून निघाल्यानंतर जाता जाता विचार करा, तुमच्या गावाला लागून जे जंगल आहे त्याच्यामध्ये 2.5 एकर जागा गावठाणाकरता कोणती शिल्लक आहे? जर दुसऱ्याचा कब्जा असेल ती जागा नका घेऊ, आपल्या माणसाचा. पण जी जागा 2.5 एकर जागा शिल्लक आहे, 2.5 एकर, त्या जागेवर कब्जा करून टाका. सरळ लावून टाका झेंडा, हे आमच्या गावठाणाची जागा. करणार सगळे? करणार का सगळे? हात वर करून असं टाळ्या वाजवून सांगा मला. नक्की कोण तुमच्यावर गुन्हे दाखल करतो बघतो. मी तुम्हाला सांगतोय, आढावा समिती अध्यक्ष म्हणून, मंत्री दर्जा म्हणून विवेक पंडित सांगतोय तुम्हाला, करून टाका कब्जा. आम्ही ग्रामसेवकाला सांगितलेलं आहे, मंत्री म्हणून आदेश दिलेले आहेत. 2 फेब्रुवारीला आदेश दिलेत, आज नाही दिले. कुठल्याही ग्रामसेवकाने नाही केलं. कोणताही ग्रामसेवक करणार नाही, कोणताही BDO करणार नाही. त्याला काय करायचं? आदिवासी जगले काय मेले काय? आपल्याला पडले ना. आपल्या पोराला राहायला घर पाहिजे का नाही? आपल्या पोराला घरासाठी जागा पाहिजे का नाही? मग घ्या 2.5 एकर जागेवर कब्जा करून टाका आणि वाटून द्या. ज्यांना घर नाही त्यांना जागा वाटून द्या. तुमचीच जागा तुम्ही वाटून द्या. कोणाची भीक मागत बसू नका आणि कोणाची वाट बघत बसू नका. हा येईल, तो येईल, तो येईल, हा पदाधिकारी येईल, तो पदाधिकारी येईल, वाट नका बघू. जिथे लावाल तिथे झेंडा लावून टाका संघटनेचा. झोपडं बांधून टाका सर्वांनी मिळून. त्या 2.5 एकर मध्ये 2 गुंठे 4 गुंठे जागा संघटनेची तुमच्यासाठी, अंगणवाडीची जागा म्हणा, संघटनेची जागा म्हणा, तुम्ही झोपडं बांधा तिथे. त्या झोपड्याला झेंडा लावा की हे आमचं गावठाण. करणार? मला परत टाळ्या वाजवून सांगा करणार म्हणून. 75 वर्ष देशाच्या संविधानाला झाल्यानंतर जर आम्ही शांत राहणार असू आणि सरकार आम्हाला देईल या भरोशावर आम्ही राहणार असू, तर मग देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष जातील ना, तरी असेच राहणार आम्ही. संघटना केली, पाटलांनी विरोध केला, गणेशपुरीत यायला विरोध केला होता, या सिद्धपीठाचा विरोध होता.
ग्रामपंचायतीचा विरोध होता, पाटलांचा विरोध होता, येऊ देत नव्हते. दीपावलीला पण पाटील लोक येऊ देत नव्हते. आपण लढून मिळवला, अधिकार घेतला, संघटना बांधली. माझं तुम्हाला सांगणं आहे, जे अजून संघटनेत नाहीत त्यांना जाऊन सांगा की बाबा संघटना करायचा अधिकार आहे, तू ये संघटनेत, तुला ताकद मिळेल. एक एक तर राहशील तर तुटून जाशील, सगळे खाऊन टाकतील तुला. ये आपल्या संघटनेत सामील हो. आज 70-80 हजाराची असेल ती 2 लाखाची संघटना बघता बघता झाली पाहिजे. कराल का? वरती टाळ्या वाजून हात सांगा. 2 लाखाच्या खाली नाही सभासद करणार. 2 लाख सभासद करणार. जो आमचा पदाधिकारी नाही करत त्याला बाजूला करू. चला तुम्ही चला पुढे. रडणारे लोक नको, लढणारे लोक पाहिजेत. सरकारला ठिकाणावर आणायचंय. काय करतंय सरकार? हातात शस्त्र न घेता महात्माजींनी सत्याग्रह शिकवला, अहिंसा शिकवली. लाखो लोक, कोट्यावधी लोक देशात एकत्र आले. 75 वर्षाच्या संविधानानंतर सरकार काय सांगतंय? संघटना नाही करायची. कायदा आणला सरकारने, विधेयक आणलं, जनसुरक्षा विधेयक. संघटना नाही करायची म्हणजे तुमचा तलाठी पण काम नाही करणार, तुमचा ग्रामसेवक पण काम नाही करणार, तुमचा बीडीओ करणार नाही, तुमचा आमदार करणार नाही, तुमचा खासदार करणार नाही. आम्ही श्रमजीवी केली ती पण नाही करायची. हा देश काय तुम्हाला गहाण टाकलाय का? गहाण टाकला तुमच्याकडे देश? अभिमानाने मी सांगतो तुम्हाला, तुमच्या संघटनेचा संस्थापक म्हणून ते जनक सुरक्षा विधेयक फक्त विवेक पंडितने रोखलेलं आहे. कुठल्या पक्षात हिंमत नव्हती, आपण रोखलंय. जेव्हा मी संघटनेच्या लोकांना सांगतो, तुमच्यापैकी किती लोक तयार आहेत की संघटना नसेल तर आपण जगणार का? मला सांगा. संघटना नसेल तर जगणार का? संघटना आहे म्हणून जगतो आम्ही. आम्ही सगळे इथे आहोत कारण संघटना आहे. मी आहे कारण संघटना आहे. जर संघटनाच नसेल तर आम्ही राहू का? तुम्ही राहाल का? मग सरकार जर आमची संघटना करू नको सांगत असेल तर तुरुंगात जायला पाहिजे का नाही? कोण कोण तयार आहे तुरुंगात जायला? हात वर करा आणि सांगा आम्ही तयार आहे म्हणून. दोन्ही हात वर करा आणि सांगा. मग का 200-300 अर्ज येतात आमचे? कारण आम्ही यांच्यापर्यंत पोहोचत नाही. लक्षात आलं? कारण आम्ही यांच्यापर्यंत जायला पाहिजे, आम्ही जात नाही. आमचे व्हॉट्सअपवर आमचे ग्रुप झालेत आणि त्यात आम्ही समाधानी आहोत. लक्षात घ्या, तुम्ही संघटना तुमची आहे, तुम्ही घ्या ताब्यात. जर संघटना बंद केली तर भाऊचं काही नाही जाणार. भाऊ तडफडून मरेल, याच्या पलीकडे काहीच नाही जाणार भाऊचं. कुणाचंच काही जाणार नाही. पण माझ्या समोर बसल्या माझ्या आया बहिणींचं जाईल, श्रावण पवारचं जाईल, सुनीलचं जाईल. संघटना आहे म्हणून श्रावण पवार जगू शकतो. संघटना आहे म्हणून तुम्ही जगू शकता. संघटना आहे म्हणून तुम्हाला मान आहे, तुम्हाला सन्मान आहे, तुम्हाला प्रतिष्ठा आहे. कारण तुमच्या मागे संघटनेचं नाव आहे. ज्या क्षणी तुमच्या मागचं संघटनेचं नाव जाईल त्या क्षणी तुम्ही झिरो आहात. विवेक पंडित झिरो आहे. मग माझ्या संघटनेवर जर कोणी हल्ला करणार असेल तर मी सहन करीन का? सहन करीन? माझा प्रश्न आहे तुम्हाला. ज्यांना सहन करायचं नाही की मी लढायला तयार आहे, माझ्या संघटनेवर माझा प्राण आहे, जीव आहे. आहे का नाही? ज्यांचा संघटनेवर जीव आहे, प्राण आहे, त्याने हात वर करा. मग आमच्यावर जर कोणी हल्ला केला तर सहन करणार आम्ही? मोठ्याने बोला. करणार सहन? सरकार करत असेल तर सरकारला ठिकाणावर आणण्याची ताकद तुमच्यात आहे का नाही? एकदा नाही अनेकदा सरकारला ठिकाणावर आणले आपण. पाटलांना ठिकाणावर आणले आपण, सावकारांना ठिकाणावर आणले आपण, भल्या भल्या सरकारांना ठिकाणावर आणलंय आपण. तुमच्या भाऊचं वय जरी 67-68 झालं ना तरी विसीची ताकद माझ्यामध्ये अजून आहे, लढायची ताकद आहे. तुम्ही तयार राहा. तुमच्या बरोबर मी लढायला तयार आहे, मार खायला तयार आहे.
एकदा लोढ्यादानी पुनर्जन्म दिलाय, परत दुसरा लोढ्यादा भेटेल मला, तो मला पुनर्जन्म देईल, पुन्हा जन्माला येईन, पण संघटना संपवू देणार नाही कुणालाही संघटना संपवू देणार नाही, लक्षात ठेवा. कुणालाही, आपल्या लोकांनाही नाही, अधिकाऱ्यांनाही नाही, सरकारलाही नाही. ज्या क्षणी तुम्ही संघटनेवर हात टाकाल त्या क्षणी विवेक पंडित उसळून वर येईल आणि या हजारो लोक उभे करील. एवढं लक्षात ठेवा की संघटना आपला श्वास आहे, संघटना आहे म्हणून आपण आहोत. आज देशाच्या स्वातंत्र्याला 77 वर्ष पूर्ण झाली. 100 वर्षाची वाट नाही पाहिजे. 100 वर्ष होतील, इतके वर्ष होतील. खूप थांबलो आपण, खूप थांबलो आधार कार्ड मागायला, खूप थांबलो रेशन कार्ड मागायला, खूप थांबलो वनपट्ट्याच्या नावावर व्हायला, खूप थांबलो वनपट्ट्याची मोजणी करून घ्यायला, खूप थांबलो जातीचे दाखले मिळवून घ्यायला, खूप थांबलो आमच्या पोरांना चांगला शिक्षक मिळेल. अरे काय हे 20-20, 25-25 पोरं ज्या शाळेत होती त्या शाळेची बिल्डिंग तोडून टाकली आणि आता 3 पोरांना घेऊन एक मास्तर बसतो. 20 पोरं अशीच कुठे कुठे जातात. संघटना असलेल्या गावामध्ये, पदाधिकारी ज्या जिल्ह्यामध्ये ज्या तालुक्यात आहेत त्या गावात मला लाज वाटते. असं नाही चालणार. 77 वर्ष वाट पाहिली आम्ही. किती वर्ष वाट पाहिजे? आता एक दिवस सुद्धा वाट पाहिजे तयारी नाही आपली. आता म्हणजे आताच अधिकार मिळाला पाहिजे. संविधानाचा 75वा वर्धापन दिन आहे, अमृत काळ आहे. त्यावेळेला जर दिलं नाही सरकारने तर कधी देणार? या प्रश्नाने आम्ही सगळे चेतून उठले पाहिजे. मी उठलो पाहिजे, आमचे जनरल सेक्रेटरी पेटून उठले पाहिजेत, आमचे जिल्हाध्यक्ष उठून पेटून उठले पाहिजेत, आमचे अध्यक्ष पेटून उठले पाहिजेत, आमचे कार्याध्यक्ष, आमचे तालुकाध्यक्ष, आमचा तालुक्याचा गाव पंचायतीचा प्रमुख आणि माझे सगळे सभासद पेटून उठल्याशिवाय आपल्याला स्वातंत्र्य देणार नाही. कुणीही आपल्याला सुखाने जगायला देणार नाही. आपल्याला सुखाने जगायचंय. ज्यांना ज्यांना सुखाने जगायचंय, ज्यांना ज्यांना असं वाटतं की माझ्या मुलाला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे त्यांनी हात वर करा. ज्यांना असं वाटतं की मला चांगलं घर असलं पाहिजे त्याने हात वर करा. ज्यांना वाटतं माझा पलाट माझ्या नावे झाला पाहिजे त्याने हात वर करा. ज्यांना वाटतं जातीचा दाखला आमच्या सर्वांना मिळाला पाहिजे त्याने हात वर करा. मग काय भीक मागून मिळणार आहे का? भीक मागून मिळणार? लढल्याशिवाय मिळेल? लढल्याशिवाय मिळालेलं नाही आणि लढल्याशिवाय मिळणार नाही. माझ्या आया बहिणीनो, तुम्हीच आशा आहात माझी, माझीच नाही, देशाची आशा तुम्ही आहात, देशाची. ते वरून भगतसिंग बघत असेल तोही बघेल की अरे हो, लढणारे लोक आहेत इथे, कुणीतरी माझं स्वप्न पूर्ण करतंय. बाकीचे ऐश करत असतील, आराम करत असतील, मजा करत असतील, करू देत त्यांना. कुणी बहिणीला 1,500 रुपये देण्यात गुंतलं असेल त्याचे फॉर्म भरतील, भरू देत त्यांना. पण देशाच्या स्वातंत्र्याकरता लढणारे लोक गणेशपुरीच्या मैदानामध्ये आहेत. ते लढणारे सैनिक गणेशपुरीच्या मैदानात आहेत. गांधीजींना, भगतसिंगाला, स्वातंत्र्यवीर सावरकरांना निश्चित आनंद होईल. आपण बाकी काहीच नाही करू शकलो. आम्ही लाभार्थी आहे. आता किमान उरलेलं आयुष्य परमेश्वराने हे स्वातंत्र्य तुमच्या दारात मिळवून देण्यासाठी खर्च करावं, एवढी मला शक्ती द्यावी, एवढीच इच्छा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा सांगतो की लढायला तयार व्हा. तुमचा भाऊ तुमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून लढणार आहे, मागे नाही, तुमच्या खांद्याला खांदा लावून लढणार आहे. जिंदाबाद. अगदी जोरदार घोषणा द्या. श्रमजीवी संघटना जिंदाबाद, श्रमजीवी संघटना जिंदाबाद. और लड़ेंगे लड़ेंगे, कमाने वाला, लूटने वाला, नया जमाना. धन्यवाद भाऊ, तुम्ही या ठिकाणी खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि तुमच्या अशा मार्गदर्शनाने आम्हाला वेगळीच दिशा या ठिकाणी मिळते. आणि यापुढे आपण स्वतःचे हक्क कसे मिळवून घ्यायचे आणि या 77 वर्षानंतर या भारतीय स्वातंत्र्याची आजची
परिस्थिती तुम्ही या ठिकाणी मांडली. मी पुन्हा एकदा तुमचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो. आणि तुमचं भाषण सुरू असताना, मनोगत सुरू असताना आपल्या कार्यक्रमात गणेशपुरी पोलीस स्टेशनचे PI सोनावणे साहेब हेच या ठिकाणी उपस्थित राहिलेले. मी त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन करतो.